आणि आज मी काकडा आरतीला गेलेले. आपल्याच घरातले सदस्य आहेत. आज बोनस वर्क करणार आहे माझा म्हणा. या फुलांमध्ये सजवून ठेवलेली आहे तुळशीला. दादू आ गया, मेरा दादू आ गया. दादू आता आलेला आहे कॉलेजवरून आणि एक माझा लबाड बच्चा. आज मला एक चांगली बातमी पाहायला मिळाली ती म्हणजे सर्वात महत्वाचं. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7 वाजले आहेत आणि आज मी काकडा आरतीला गेलेले. आज आजचं कॉलेज नव्हतं त्याच्यामुळे आज काकडा आरतीला गेलेले आणि आता तीर्थप्रसाद पिते. फोंडेजींचं पण स्नान वगैरे झालेलं आहे, त्यांना पण तीर्थप्रसाद देते. हे घ्या, आज फोंडेजींनी लवकर आवरलेला आहे. लीजिए. अरे घ्या, हातात कुठं देऊ. पे पे आपल्याच घरातले सदस्य आहेत. सगळ्यांना थोडस प्या फोंडेजी. हातात कशा घेता, तोंडच लावा ना. दुसरे लीजिए, आपकी मन मर्जी. क्या ही मैं बोलू. अरे काय तोंडाला लावायचं असतं. आपल्याच घरातले आहेत ना मुलं, बाहेरच्यांना थोडीच देणार आहे आपण. ठीक आहे, चला मी पण आता आवरून घेते आणि व्यायाम करते. व्यायाम झाल्यानंतर मग स्वयंपाक करते. आज बेडरूम मध्ये बसून मी व्यायाम करत आहे. हॉलमध्ये चिरंजीव झोपलेले आहेत आणि टेरेसवर जाऊ शकत नाही. आज पण आभाळ भरलेला आहे. आज पण पाऊस येणार असं वाटतंय मला. चला, व्यायाम झालेला आहे माझा आणि इथे आता फोंडेजी देवपूजा करत आहेत. प्राणाय स्वाहा, ज्ञानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा, नैवेद्यं समर्पयामि. मित्रांनो, इथं चटणी बनण्याची तयारी चालू आहे. म्हणजे तुम्हाला समजलंच असेल की आज काय बनणार आहे. मेथी पराठे. मेथी पराठे, पुदिना टोमॅटो चटणी. टोमॅटो चटणीला मी मोहरी फोडणीला घातलेली आहे आणि खूप सारा लसूण, 2 टोमॅटो आणि नंतर हा पुदिना घालायची आणि मिरची पावडर, मीठ घालायचं आणि छान चटणी वाटायची. मस्त, एक नंबर पुदिना चटणी तयार होते पराठा बरोबर खायला. मस्त मस्त. आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत आणि जेवणामध्ये आम्ही खात आहोत मेथीचे पराठे, पुदिन्याची चटणी आणि दही आणि सोबत काकडी पण आहे. तुम्ही पण या जेवण करायला. अणं ब्रह्मा रसं विष्णु मुक्तदेव जनार्दनम एवं देहपदार्थागतवान् दोषो न लिप्यते. जय श्री कृष्ण. पुदिना चटणी खाल्ली कशी लागली? नाही म्हणले. भाजीची चटणी आहे का ही चटणी? पोट भरलंय. नाही म्हणतात पोहे खाल्ले ना बाबांनी. खूप टेस्टी आहे चटणी, मस्त एक नंबर. टोमॅटो, पुदिना, लसूण, मोहरी फोडणी घातली. आमचं स्वादिष्ट भोजन तर झालेलं आहे. पण बघा, आज घरामध्ये खूप पसारा पडलेला आहे. मिरच्याचे तुकडे, खरकट, त्याच्यानंतर भांड्यांचा पाळा. बघा, सिंक पूर्ण भरलेला आहे भांड्यानी. काय करायचं म्हणा. मनू राजा उठ बेटा, झाडू लगायले पुत्र. नाही, अरे मन तू 8 वाजता उठलाय राजा रे. 8 वाजता. पण तू एवढं मग स्वादिष्ट जेवण काय बनवते? मग मी बनवू का नको का उद्यापासून? ठीक है, मी भाकरी करते बाजरीच्या आणि पातळ आमटी. ठीक है, चलेगा ना? फिर तुमको नींद नहीं आएगी. अच्छा सा घट्ट दही खा के तुमको नींद आने लगी. हा, मी तर पहाटे 4 ला उठलेली, तू 8 वाजता. तरी पण म्हणतो झोप आली. मग मी काय करायचं? खूप सारं दही खाल्लेलं आहे, परोठा. असू दे, उठ. झाडू डोळे उघडत नाही. उघडते मी. पाणी मारू का? पाणी मारू का डोळ्यावरती? नाही, थांब, चष्मा काढ. उघडतात आपोआप. हा, रील चालवत बसलाय मगापासून. उठ, झाडू मार आणि नंतर झोप. तुला झोपायचं तर. भांडी आणि किचन ओटा मी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि माझी मशीन ना आवाज देत आहे. चला, कपडे सुद्धा धुतलेले आहेत माझ्या मशीनीने. बंद करते आणि बाहेर माझा म्हणा आता झाडू मारत आहे. हे बघा,
धन्यवाद बेटा आपका, आपने झाड़ू लगा दिया। हाँ फरशी पण पुसणार, वा भाई वा वा वा, आज बोनस वर्क करणार आहे माझा म्हणा। धन्यवाद आपका, आज सगळी कामं लवकर झाली 12 वाजताच, है ना बाळा? धन्यवाद आपका झाडू लगाने के लिए। आणि बाहेर आज सुद्धा आभाळ आलेला आहे, पण पाऊस नाही पडत आज, ते एक बरं आहे, नाहीतर 2 दिवस कंटिन्यू जोराचा पाऊस पडत होता, पण आज आभाळ आहे। घुसमट होता है ढगांची, क्या ही बोले, इस मौसम का भी बहुत खराब मौसम चल रहा है। या तबकडीमध्ये मी सुकलेली तुळस ठेवलेली आहे। पूर्वी ह्याच तबकडीमध्ये मी मोरपंख ठेवलेला, त्याच्यानंतर दसऱ्यामध्ये ना ही खांडी उरलेली आपट्याच्या पाण्याची ती पण ठेवली। आणि तुळस माझी 20 वर्ष जुनी तुळस शेवटी सुकलेली आहे 2-4 दिवसापूर्वी। म्हणलं फेकून देण्यापेक्षा ना आपल्या घरामध्ये सजावटीसाठी ठेवूया तुळस। आणि तुळशी माता घरात सुकलेली असू द्या ताजी असू द्या चांगलंच असतं घरामध्ये, ती शोभिवंत दिसते। त्याच्यामुळे मी हा सुकलेला तुळशीचा छान सदुपयोग केलेला आहे। या फुलदाणीमध्ये सजवून ठेवलेली आहे तुळशीला, खूप सुंदर दिसत आहे माझी तुळस। सुकलेली तुळस आपण गळ्यामध्ये तुळशी माळा म्हणून घालत असतो, तर मी अशी सजवून ठेवलेली आहे तुळशी माता। दादू आ गया मेरा दादू आ गया, दादू मेरा दादू। अरे राम आज भाभी तुमने मुझे फंसा दिया आज। हाँ भाभी, ये भाभी मेरी दोस्त है, बेटा नहीं बेटो बेटो बेटो। ऑफिस से आए? उसका काम था ना। हाँ अच्छा अच्छा, पेपर भी लेने थे उसके। हाँ हाँ हाँ, जाके आई, मैंने बोला युश्रेया को बोला तू जाओ घर पर, मैं आती हूँ आंटी के। अरे दादू ने बोला था कि मैं जल्दी आने वाला हूँ, डब्बा नहीं लेके गया वो। तुमको लगा वही आया? हाँ मुझे लगा वही आया है। बेटो बेटो पानी लेके आती हूँ। फिर उसका लग गया स्कूल, 5-6 दिन हो गए उसका स्कूल है। गरम है अभी तो ठंडा है भाभी। आता मी आमच्या दोघींसाठी कॉफी केलेली आहे बघा, छोटूशा पातेल्यामध्ये दूध उकळवलेलं आहे। चला मस्त दोघी जण कॉफीचा आनंद घेतो। वो ज्यादा ही अच्छा रहता है, कम नहीं पड़ना चाहिए। लो काय का कम है, देखो कम ही है भाभी, आधा कप है, ले लो। काय का पूरा कम है। ठंडी कॉफी पी लो। तुम गरम पी लो। हाँ मैं पी लूंगी अभी। दादू आता आलेला आहे कॉलेजवरून 1 वाजता। अंजी लवकर येणार होता ना बाळा? 12 वाजता। 12 वाजता येतोस ना बाळा? फ्रीज मधलं दही काढून ठेव अगोदर, हात धु आणि दही काढून ठेव। वो दही पराठे बनाए, मेला खायला का वो चाललेले आहेत आता। 1 तासभर आम्ही चांगल्या गप्पा मारल्या निवांत। बारिश का देखो ना मौसम कैसा हो गया भाभी, खराब हो गया पूरा। धीरे धीरे बारिक हो रही। हाँ दिया लगाए भी अभी, पूर्णिमा तक लगाऊंगी, कार्तिक महीने के। मस्त लगाए। हाँ ना, ये पट्टी डाली है, मुझे आती नहीं भाभी रंगोली, फिर भी डाली हूँ। नहीं अच्छा है, रंगोली है। हाँ रंगोली है, सही है। ठीक है आ जाओ बाय। हाँ हाँ चला आता मी पण थोडा वेळ आराम करते आणि आराम झाल्यानंतर कालचा व्हिडिओ एडिट करते। सायंकाळचे 4 वाजले आहेत, मी थोडा वेळ आराम केला आणि आत्ता चिरंजीव बघा दादू माझा बसलेला आहे। क्या देख रहा है बेटा ये? कुछ नहीं देख रहा है। हमारे काम तो नहीं है। तुम्हारे नसं बाळा, अरे क्यों असं नसतं, तुम्हारे नाही आप म्हणायचं। आपके काम का नहीं है। ठीक है देखियो। आणि एक माझा लबाड बच्चा। हाँ जी खा लिया खाना? दोपहर का खाना 4 बजे खा लिया, बहुत बढ़िया था। मनाला आजचं जेवण खूप आवडलं। हा मी फ्रीज मध्ये ठेवलेली, लसूण जास्त झालेलं त्याच्यामध्ये। उठ हात धु, प्लेट पण धुवून ठेव, मी धुणार नाही 1-2 प्लेट, स्वतः धुवायचं, ठीक आहे? करियो काम। आणि बाहेर अजून पाऊस चालूच आहे, रिमझिम रिमझिम। काय करायचं पावसाला कळतच नाही, पावसाचे दिवस चालू आहेत का हिवाळ्याचे दिवस चालू आहेत। एकदम वेगळंच वातावरण आहे, आकाश सगळीकडून काळेभोर दिसत आहेत, रिमझिम पाऊस चालू आहे। शेतकऱ्यांचं नुकसान होतं या पावसामुळे, बाकी काही नाही। आता मी थोडासा चिवडा आणि चकली दिवाळीचा फराळ खाते। चिरंजीवानी पण दिवाळीचा फराळच खाल्लेला आहे आणि दिवाळीचा फराळ संपत आल्यानंतर चांगला लागतो। आज मला एक चांगली बातमी पाहायला मिळाली, ती म्हणजे कबुतराच्या अंड्यातून पिल्ली आलेली आहेत बाहेर।
आता कबूतर हो आलेत बाळा. आता कबूतर आणि पिली पण लवकरच उडून जातील, म्हणजे आमची गॅलरी म्हणजे ग्रिल रिकामी होऊन जाईल. नाहीतर आम्हाला कपडे वगैरे सुकायला टाकताच येत नाहीयेत. तुम्हाला दाखवते मी. अंड फुटलेलं आहे. अंड कुठे गेले काय माहित. हे बघ कबूतर बसलंय पिल्लाच्या वरती. मरून जायची पिली. पिलानो लवकर मोठे व्हा आणि आमची ग्रिल खाली करा लवकरात लवकर. त्याच्यानंतर आम्ही पॅक करून टाकतो ग्रिल. सारखे वैताग देतात कबूतर. आता पिल्लू बघू दे ना, मगाशी आलं होतं बाहेर अंड्यातून. त्या अंड्याची शेल कुठे टाकली काय माहिती नाही. त्याच्या खालीच आहे. आता हालत नाहीये तो. तू बघितलं? हा बघितलेलं मगाशी मी. आता उठत नाहीये ते. क्या ही करे. ठीक आहे जाणे दो. मना म्हणतो त्यांना तंग नको करू. ठीक आहे लवकर उडून जावा बस. पॅन्ट उलटी करून का नाही टाकली? उलटी नाही टाकली, जाऊ दे अशीच टाकली बाबा. कलर फेड नाही होणार का? एवढंच नाही होत. कुठं ऊन आहे बाळा. ऊन नाहीये. आणि आता मी बाहेर चाललेली आहे छोटीशी पर्स घेऊन शॉपिंग करायला. म्हणजे शेजारीच मॉल आहे ना, तिथून 2-3 वस्तू आणायच्या आहेत. मी तिकडे चाललेली आहे आता. आणि फोन चार्जिंग लावून जाते कारण फोनमध्ये काहीच चार्जिंग नाहीये. चला आलेली आहे मी घरी मॉलमधून. 2-3 वस्तूच घ्यायला गेलेली, तर एवढ्या वस्तू घेऊन आलेल्या आहेत. सामान घेऊन आलेली आहे मी. हे बघा चणे मनासाठी आणलेले आहेत. मीठ. ओय बापरे. हा दिवा पण आणलेला आहे. एक फुटलेला माझ्याकडून मिळाला, बरं झालं तसाच एक. हे घेऊन आलेले आहे. मॅगी 2-3. आणि सर्वात महत्त्वाचं मी जे आणायला गेले होते ते म्हणजे बॉडी लोशन अँड कोल्ड क्रीम. कहा गई. हे काय सगळं जिरं वगैरे आणलेलं आहे. साबण आणलेलं आहे भांडी घासायची. कोल्ड क्रीम कहा गई पता नाही. बापरे एवढं सामान आणलं मी. खूप वजन झालं मला. ही कोल्ड क्रीम आणलेली आहे बघा. 2-3 वस्तू आणायला गेले आणि एवढं सगळं सामान घेऊन आले मी. आणि आता माझा दादू पण सायंकाळची पूजा करत आहे. ओ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. चला आता मी स्वयंपाक करत आहे आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी करत आहे मुगाची आणि तुरीची मिक्स डाळ आणि मसाले भात. आज एवढंच करणार आहे कारण दादू नाही जेवण करणार आहे. 2-3 पराठे आहेत सकाळचे, त्याच्यामुळे मी आता फक्त डाळ भातच करत आहे. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.